रव्यासारखे दाणेदार बेसनचे लाडू अगदी तोंडात विरघळतील असे। ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे। मला फक्त मम्मीच्या हाताचेच बेसनचे लाडू आवडतात। गेल्या वर्षी मी सेम तिची रेसिपी फॉलो करून बनवले होते। अगदी छान झाले होते, सेम मम्मीच्या हाताची टेस्टसारखी। रव्यासारखा दाणेदार बेसनचा लाडू होण्यासाठी ते आपल्याला साखरेपासून डगार बनवायचा आहे। बेसनचा लाडू दाणेदार होण्यासाठी मी इथे 5 कप साखर घेतली आहे। 2 कप पाणी टाकून गॅसवरती गरम केला आहे। साखर याच्यात पूर्णपणे विरघळल्यानंतर सतत त्याला ढवळत राहायचं आहे। साखरेचा पाक जेव्हा घट्ट वाटायला लागेल, म्हणजे सफेद दिसायला लागेल, तेव्हा याच्यात अर्धा चम्मच तूप टाकून सतत ढवळत राहायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे साखर सुकेपर्यंत। डगार थंड होऊ द्यायची आहे। नंतर चाळणीने चाळून घ्यायचं आहे। अगदी रव्यासारखे दाणेदार झाले आहेत। याचाच वापर करणारे बेसनच्या लाडूमध्ये 1 मोठा चम्मच तूप टाकून त्याच्यात बेसन भाजून घ्यायचं आहे। छान परतून घ्यायचा आहे। हलकासा रंग बदलला पाहिजे, खमंग असं वास घरभर पसरल्यावरती। आणि जेव्हा हे बेसन आपल्याला परतताना हलकं वाटायला लागेल, तेव्हा हे बेसनचं पीठ काढून घ्यायचं आहे बाजूला। थोडं थोडं करून सगळं बेसन भाजून घ्यायचं आहे थोड्या थोड्या तुपामध्ये। सर्व बेसन भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण डगार टाकायचा आहे, जी साखर आपण बनवून घेतली आहे। मी ते 1.5 किलोच्या पिठामध्ये 6 वाटी म्हणजे 6 कप जी साखर बनवली होती, डगार बनवली होती, ती याच्यात टाकली आहे। काजू बदाम पिस्ताची पावडर टाकली आहे। तुम्ही तुकडे करून पण टाकू शकता, पण याच्यामध्ये ना ड्रायफ्रूट्स आणि साखर याच्यामध्ये छान मिक्स झाल्यावर ना पेढ्यासारखी टेस्ट येते, म्हणून मी पावडर्स टाकली। सुंठ आणि वेलचीची पावडर मी करून घेतली होती, ती याच्यात टाकली आहे। सुंठ नक्की टाका, म्हणजे त्रास होणार नाही बेसनच्या लाडूचा। चेक करून घ्यायचा आहे लाडू वळतो की नाही। लाडू वळत नसेल तर अशा प्रकारे गरम गरम तूप त्याच्यावरून टाकायचं आहे आणि छान मिक्स करून लाडू वळून घ्यायचे आहेत। कमीत कमी तुपामध्ये बेसनचे लाडू कसे बनवायचे हे दाखवले। बेसन बनवायचे खूप अलग अलग प्रकार आहेत, पण मला ह्या प्रकारे जो मम्मीची रेसिपी आहे तशीच आवडतात, तर मी त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर केली आहे। लाडू एकदा तोडून दाखवते तुम्हाला। इतका पटकन तोंडात विरघळेल ना, तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली मला नक्की सांगा। दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। थँक्यू।